श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मराठी आध्यात्मिक ज्ञान चॅनेलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. झोपेमध्ये गुरुदेव दत्त महाराजांचे तुम्हाला दर्शन होणे किंवा स्वप्नामध्ये महाराजांची प्रतिमा दिसणे किंवा दत्त महाराज काही उपदेश देत असेल व काही सांगत असेल आणि स्वप्नात जर महाराजांचं मंदिर दिसत असेल तर याचा अर्थ काय आहे किंवा कोणते संकेत आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, माणसाला झोपेत स्वप्न पडणे हे देवाने माणसाला दिलेलं एक मोठं वरदान आहे. स्वप्नाद्वारे आपल्याला वेगवेगळे संकेत दिले जातात. जर आपल्याला स्वप्नांचे अर्थ जर कळले तर आपली सध्याची परिस्थिती कशी आहे, आपला वागणं, आपला स्वभाव सध्या कसा आहे हे कळते. तर मित्रांनो, जर तुमच्या स्वप्नात येऊन दत्त महाराजांनी दर्शन दिले असेल, काही संकेत दिले असेल तर हे तुमच्यासाठी खूप शुभ संकेत आहे. जर तुम्हाला सारखे स्वप्नात दत्त महाराज दर्शन देत असेल तर दत्त महाराज तुमच्या पाठीशी उभे आहे आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर त्याचं लक्ष आहे असा याचा अर्थ होते. जे लोक दत्त महाराजांची मनापासून सेवा करतात, त्यांची मनापासून भक्ती करतात, अशा लोकांनाच हे संकेत मिळतात. जर तुम्हाला असे संकेत मिळत असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात. दुसरा संकेत म्हणजे जर तुम्हाला स्वप्नात महाराजांची प्रतिमा दिसत असेल तर याचा अर्थ तुमच्या घरात काहीतरी शुभ कार्य होणार आहे किंवा कोणत्या तीर्थयात्रा होण्याचा संकेत आहे. आता तिसरा संकेत म्हणजे स्वप्नात महाराजांचे मंदिर दिसत असेल तर याचा अर्थ असा होतो की महाराज तुम्हाला त्यांच्या मंदिरात बोलवत असल्याचा संकेत आहे आणि तुमच्या हाताने जनकल्याण करण्याचा प्रयत्न करत आहे असा याचा अर्थ होतो. मित्रांनो, हा तुमच्यासाठी सगळ्यात मोठा शुभ संकेत आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला कधी महाराजांचे स्वप्नात दर्शन झाले असेल तर व्हिडिओ खाली कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.